नव्या दिवसाची नवी बातमी। काळेपडळ परिसरातून तरुणाचे 4 चाकी गाडीतून अपहरण करून फुरसुंगी येथील गणपती मंदिराच्या मोकळ्या जागेत दगड आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला। पूर्वीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले। प्रसाद वीरभद्र देवदने वय वर्ष 21 राहणार चिखलेवाडा नंदुरवेस गल्ली परळी वैद्यनाथ जिल्हा बीड असे खून झालेल्याचे नाव आहे। या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी मुख्य आरोपी किरण भैरू चव्हाण वय वर्ष 32 रोहित भरत गायकवाड वय वर्ष 18 दोघेही राहणार संतोषी माता कॉलनी लेन क्रमांक 3 ड्रीम आकृती काळेपडळ यांना दोघांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून इतर दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी प्रसाद याचा मित्र राहुल राजेंद्र सुतार वय वर्ष 25 राहणार संतोषी माता कॉलनी काळेपडळ यांनी फिर्याद दिली आहे। हा प्रकार मंगळवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास घडला। फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी सांगितले की किरण आणि प्रसाद यांच्या 2-2.5 महिन्यापूर्वी वाद झाले होते। प्रसादने केलेल्या मारहाणीत किरण याचा पाय मोडला होता। याबाबत काळेपडळ पोलीस ठाण्यात प्रसाद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। काही दिवसांपासून प्रसाद कोल्हापूर येथे राहत होता। कोर्टातील एका केसच्या अनुषंगाने तो पुण्यात आला होता। मंगळवारी दुपारी 4:30 वाजता किरण आणि त्यांच्या 3-4 साथीदारांनी प्रसाद याला संतोषी माता कॉलनी काळेपडळ येथे गाठून बांबूने मारहाण केली। 4 चाकी गाडीतून त्याचे अपहरण करीत फुरसुंगी येथील संकेत विहार लेन क्रमांक 16 येथील गणपती मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत घेऊन आले। तेथे प्रसाद यांच्या डोक्यात दगड घालून लोखंडी रॉडने मारहाण केली, त्यात तो गंभीर जखमी झाला। दरम्यान याची माहिती फुरसुंगी पोलिसांना नियंत्रण कक्षाद्वारे मिळाली। त्यांनी घटनास्थळी जाऊन प्रसाद याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी सांगितले। घटनास्थळी पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी पाहणी केली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।